तुम्ही ऍडमिट झालात, उपचाराचा दुसरा दिवस आहे, प्रकृती कशी आहे, एकंदरीत आतापर्यंत आलेल्या प्रतिक्रियांबद्दल काय भूमिका आहे? काहीच नाही, चालायला त्रास होतोय, तब्येत खराब आहे, ते काय नाकारून नाही चालणार. कारण डॉक्टरांनी काल सांगितलं आधीनव्हतं मला माहिती की 57 शुगर झाली, अनेक बरेचसे, त्यामुळे त्रास आहे, 100% त्रास आहे, होईल कमी. समाजाची आशीर्वाद मागे, समाजाची शक्ती बळ मागे, व्यवस्थित होईल. आणि 27 तारखेला मी माझ्या मूळ गावी दर्शनासाठी जाणार आहे. मग पुन्हा वापस यायची वेळ आली तरी येईल, परंतु मी माथुरीला शिरूर तालुक्यात गाव येतं मूळगाव, तिथं राज्यात जिकडं आमचे गावकरी गेलेले पूर्वीचे, त्या दिवशी ते दर्शनाला येत असते. त्यामुळं मी त्या यात्रेच्या दर्शनाला गावातल्या 27 तारखेला जाणार आहे, परवा. सहकुटुंब? हो, जावंच लागतं, थोडं ते पूर्वीपासूनच परंपरा आहे. दुसरं, फडणवीस काल म्हणाले की जरंगेंना जेलमध्ये टाकण्याचा किंवा इतर काही कुठलाही आमचा डाव नाही, ती नोटीस जी आली ती रेग्युलर प्रोसेसचा भाग आहे असं त्यांनी उत्तर दिलं. नाही, फडणवीस दादांना हे माहीत नाही, फडणवीस साहेबांना, की इथून मागं 13-14 वर्षात काहीच नाही झालं, मग अचानक कसं, आणि मीच का किती गुन्हे आहेत असे राज्यात, फसवणुकीचे तर लाखात आहे. मीच का फडणवीस साहेब? कारण दोनही खाते तुमच्याकडेच आहेत. मीच का? गोरगरिबांच्या लेकरांसाठी लढतोय म्हणून घेरलं, गोरगरिबांच्या लेकराच्या डोळ्यात अश्रू येत ते पुसलंय म्हणून घेरलंय मी आत्ताच का? बरं, मला कसली आधी नोटीस नव्हत्या. मीडियाच्या बांधवाला खरं सांगतो, मी कायद्याचा पहिल्यापासून सन्मान करणारं पोरग आहे. मी मुजोर नाही आहे. ते त्यावेळेस नसून नोटीस मान्य न्यायालयाने सांगितलं, मान्य न्यायालयाचा आम्ही अवमान कधीच होऊन दिला नाही. नीट तिथं गुपचूप गेलो होतो आम्ही, पब्लिक जमन म्हणून पुण्यात, आम्ही जामीन घेऊन आलो. आता नोटीस नाही, काय नाही, आणि डायरेक्टच. बरं, डायरेक्ट का लगेच वॉरंट काढलं? बरं, काढीनात का, ते आता हरकत नाही, माझा काही संबंध नाही ना, ते व्यवहाराशी काही संबंध नाही. का घडून आणतात मग हे? कशामुळं? मला बदनाम करायसाठी. आणि मी काय बदनाम होईन बरं त्याच्यात? छत्रपतींचा इतिहास दाखवला, शान आहे उलट माझी त्याच्यात. काय शंभूराजांचे असेच हाल झाले पण त्यांनी धर्म सोडला नाही. मी त्या शंभूराजांचा महानाट्य दाखवलेलं, किंवा माझ्या 2-3 बांधव त्याच्यात होते, यांनी सम्यारम्याने झालेला विषय येतो. आणि त्यावेळेस काय पोरंच होतो सगळे, लय वय पण नव्हतं, केलं, दाखवलं. पण हे जाणून बुजून फडणवीस साहेबांना शोभत नाही. मी गोरगरिबांचं काम करतोय, मला करू दिलं पाहिजे. उघडं पाडायचं काम करू नये, अभियान राबवू नये, बदनाम करण्याचे. माझेच लोक फोडून त्यांनाच पत्रकार परिषदा घ्यायला लावणे. हे बघा, तुम्ही जेवढं गोडी गुलाबीनं हाताळताना तेवढं तुमच्यासाठी चांगलं राहील, मी एवढंच सांगतो. मूळ प्रकरण काय होतं जे तुमच्यावर केस आहे, तुम्हाला वॉरंट येतो, तुम्ही नाटक दाखवलं होतं म्हणतात, तर त्याचे किती पैसे राहिले होते? मग तुम्ही शेत विकून त्यातले काही पैसे दिले, मग तुम्ही पैसे दिले तर केस कशी काय शिल्लक राहिली, काय भानगड आहे? काय नाही, मी कालच सांगितलं ते, आता सविस्तर सगळं. त्यामुळं त्याच्यावर आता डबल बोलणं बी योग्य नाही सांगू. आणि ते मग ते लगेच वर रेपोर्टाची बेस्ट काम चालेल दिसतं. शॉर्टलिस्ट केलं का? हा, नाही, ते तर आहेच ना. मग मागच म्हणलो ना मी, ते काम निवडणुकीचंच काम. मग काय करू आता? ते देणार नसले तर, विरोधी पक्ष आमचा व्हायना, समजा सत्ताधारी आमच्या व्हायना, तर मग मला गोरगरीब लेकरांच्या डोळ्यातले अश्रू पोसावं लागते ना दादा. असं की तुम्ही कालपासून म्हणताय की सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही, सलाईन घेऊन उपोषण करणं योग्य नाही. मात्र यापूर्वीच्या जे उपोषण झाले त्या प्रत्येक उपोषण, बहुतांश उपोषणात तुम्ही सलाईन लावून उपोषण केले. पडून राहील, टाइम जातो, ऐकत नाहीत ना लोक म्हणतोय मी काय काढून फेकलेले 2दा, याला बी साक्षीदार आहे तुम्ही. त्यात बी रक्त सगळं हातातून येत होतं, पण ते ऐकत नाहीत ना, ऐकत नाही. वेळ जातो. बाकी याचा अर्थ मग असा बी नाही बरं का, म्हणजे लय टोकाचा आपण त्याचा अर्थ काढू. मग याचा अर्थ सलाईन लावल्यावर माणूस जगतोच असं बी नाही आहे. मग हो, त्याला काय सलाईन नाही, फक्त पाणी मिळतं शरीरात, त्याचे जे कमी होणार आहे ते होतं. वजन कमी व्हायचं ते होतंच, त्याला जितका त्रास व्हायचा तेवढा होतोच. मग त्याचा BP कमी होतो, त्याचा शुगर कमी होतो. सलाईन लावलीच म्हणजे काय मग माणूस असा जगतोच असं बी नाही, फक्त जास्त दिवस जाते वयाला, माणूस मरतोच सलाईन जरी असली तरी. पण राजकारणाच्या ह्याच्यात एक अशी चर्चा सुरू आहे, एक आरोप तुमच्यावर होत होता की तुमच्या मागे शरद पवार, बरोबर आहे. त्यानंतर शरद पवार मुख्यमंत्र्यांना भेटले
आणि मुख्यमंत्री आणि शरद पवारांच्या आरक्षणाच्या विषयावर चर्चा झाली अशी चर्चा आहे आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही उपोषण सुरू. आहे ना हे चर्चा ती चर्चा मला नाही वाटत होते आमच्या बाजूने एखादा शब्द बोलले असते म्हणून. शरद पवार हा मग आता बाहेरच काही आहे ना त्याला आम्ही काय करावं काय बोललेत काय नाही मग सांगावं धडक बोललो कळू द्या समजलं अरे असं कसं तुम्ही बोललात ना द्याच छाती ठोकून सांगू हा मी आरक्षणासाठी बोललो पण चला जाऊन दे त्यांना सोडून देऊ. आणि राणे साहेबांवरती मी आणखीन उत्तर दिलेलं नाही. हां हे मी पुन्हा एकदा नितीश साहेबाला सांगतो सॉरी निलेश साहेबाला की त्यांना सांगावं. मी आणखीनही त्यांच्यावरती शब्द बोलले नाही त्यांनी त्यांच्या अंगावर ओढून घेऊ नये. हां मी बोलत असतो परत मग कारण काय असतं काही मित्रत्व किंवा काही जात त्याच्या पलीकडं समाजाचे लेकरं आहेत त्यामुळं त्यांनी मी मागे सांगितलं होतं की मला मग ऐकायचं वर ऐकत असतो मी नसतो ऐकत. मग माझा एकदा पट्टा तुटला ना मग ते गिरणीचा पट्टा तुटल्यावर खेळ असतो आपला. म्हणजे राणे कुटुंबाशी तुमचं फार मित्रत्व होतं तरी ते कसे काय तुम्हाला तेच म्हणणं आहे की समाज आणि समाजाच्या पलीकडे एक दिवस ते कसं असं आरक्षण देऊ लागले होते. आम्हाला जाण ठेवणारे ते निलेश साहेबांनी त्यांना एकदा समजून सांगितलं तर बरं होईल नसतं मग मला नाविलाज असतो बोलावं लागेल असं आहे. आणि यांना बाकी चला तर काहीच नाही यांना जे अभियान करायचं आहे ना त्यांना करू द्या. मतदान खावं वाटतं गोड लागतं गोड काल्याच्या कीर्तनात येऊन फुकट प्रसाद खाल्ल्यासारखा खेळ आहे. गोड लागतं खायला दोन्ही तसले जरा हे गप्पा ठोकी देऊ आम्हाला त्यांच्या शेजारच्या ते बोलायला जवळ सोपं जातं. ती पहिली कोण टेबलवर आम्ही बघतो ना त्यांची पहिलीची शाळा भरली जसं काय एवढं मोठं सभागृह सर्वोच्च त्यात जसं काय हे भरलं कुणी उठवतो कोणकडे जातो कुणी येतं बाहेर येतो त्याच्या मनाने येतं बसतो जेव्हा बोंबला तेव्हा बोंबलतो कातो आरडतं परत जातं पुस्तकं तिथं ठेवून ती पहिली शाळा आठल्यासारखी मला लोक नाही पण आम्हाला जाऊन जरा त्या टॅबला गोरगरीबाला मुस्लिम मग पाठवायला लागलो ना. तुम्ही स्वतः नाही त्यात पहिल्यापासून त्याला आवड लागते आणि असा माणूस कधीच काय म्हणते ना त्याला स्वार्थी असू नये. समाजाच्या लाटेवर स्वार होऊन स्वतःच्या घराची तुंबडी भरायची स्वतःचं कुटुंब फक्त मोठं करायचं समाज वाऱ्यावर सोडायचं आणि वाटोळं करायचं समाजाचं त्या अवलादीत मी बसत नाही. गोरगरिबाला पाठवतो मराठा मुस्लिम धनगर बघा कवाच कोणी पाठवले नसते ह्या जाती मी याबारीने पाठवतो लिंगायत बरेच जातं तुम्ही नुसतं लफडं बघायचं बंजारा बांधवाचा वेगळा प्रवर्ग करायचा आहे ते लिंगायत येत रजपूत येत काही काडी येत मी बरोबर आता काय असा लावतो ना मग बघा कशी मजा येते. जेवढे पोटतिडकीने प्रकर्षाने तुम्ही हा मराठा आरक्षणाचा प्रश्न मांडू शकता तेवढे ते मांडू शकतात का? कम नाही मांडायचे ते माघारीची येईन का इकडं आम्ही निवडून दिले तर तिथंच बस म्हणायचं मांडी घालून उठणूक चाल गोरगरिबाचे प्रश्न सोड. गोरगरिबाला तेच सांगितलं मी तुम्हाला दगड बी दिला तर निवडून द्या पुढं कसे काम करीत नाही त्या 5 वर्षची जबाबदारी माहिती तुम्ही म्हणूच नका त्याचं मग पटत नाही नसलं पटत तरी मतदान करा. उमेदवार तुम्ही देणारे सुशिक्षित असणारे त्या शेतामध्ये काम करणारे शेतातला सुद्धा सुशिक्षित पेक्षा भारी आहे. याचा अर्थ सुशिक्षित द्यायचा नाही असं नाही. जाऊ द्या ना वारकरी जाऊ द्या एक दलितांचा जाऊ द्या एक मुस्लिमांचा जाऊ द्या त्यांचा एखादा वारकरी जाऊ द्या मुस्लिमांचा असे जाऊ द्या ना चांगले उद्योगी जाऊ द्या डॉक्टर लॉबीचे जाऊ द्या उद्योग लॉबीचे जाऊ द्या शेतकऱ्यांचे जाऊ द्या ज्याला पोटतिडकी धनगर बांधवाचे आरक्षण मानणारे ते जाऊ द्या लिंगायत समाजाचे जाऊ द्या धर्मगुरू जाऊ द्या ना काही समाजाचे त्यांची आस्था असणारे जाऊ द्या रजपूत समाजाचा आरक्षणाचा प्रश्न आहे त्यांना जाऊ द्या पोटतिडकी असणारे सगळ्या क्षेत्रातले जाऊ द्या ना शिक्षकाचा एखादा जाऊ द्या डॉक्टरांचा एखादा जाऊ द्या वकिलांचा एखादा जाऊ द्या त्यांना ते काही आरक्षणाची जाते नाही हे असे निवार खमके पाठी तुम्ही मजा बघा 29 ऑगस्टला. चलो बॉस धन्यवाद.